नमस्कार मंडळी, मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। ऍक्च्युली नारळी पौर्णिमा काल झाली, पण काल काय मी इथे मिनी ब्लॉग केलाच नाही, कारण सध्या मार्केटची व्हिडिओ खूप सारे पेंडिंग आहेत, त्यामुळे घरचे मिनी ब्लॉग मला करताच येत नाही। पण आज रक्षाबंधन होतं, त्यामुळे रक्षाबंधनचा व्हिडिओ मी पहिले केला आणि मार्केटची व्हिडिओ मी पेंडिंग ठेवले। तर चला, आज रक्षाबंधन म्हणून सकाळी लवकरच मी उठले आणि सकाळी उठून सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मी इथे नारळी भात करायला घेतला। ऍक्च्युली नारळी पौर्णिमा नेहमी रक्षाबंधनच्या दिवशी येते, त्यामुळे नेहमी डोक्यात असतं की रक्षाबंधन दिवशी नारळी भात करायचा आहे। खरं तर नारळी भात काल करायचं होतं, पण काल मी विसरून गेले, त्यामुळे याचं नैवेद्य मी आज दाखवला। तर नारळी भात आमच्या घरात जास्त कोणी खात नाही, त्यामुळे मी तो थोडासाच तयार केला आणि त्याच्यानंतर नाश्त्यासाठी ढोकळा तयार केला। तर बाकीचा नाश्ता मिस्टरांनी बाहेरून आणला होता, कारण जास्त काही करायला मला इथे वेळच नव्हता, कारण दुपारनंतर पुन्हा एकदा मला एडिटिंगला बसायचं होतं, कारण मार्केटचे व्हिडिओ मला लवकरात लवकर कंप्लीट करून द्यायच्या होत्या। तर सकाळचा चहा नाश्ता झाल्यानंतर पहिले मी इथे औषणाची तयारी करायला घेतली। ऍक्च्युली रक्षाबंधनासाठी मला आर्टिफिशियल फ्लॉवरचं एक मस्त असं डेकोरेशन तयार करायचं होतं, पण डेकोरेशनची फुलं मिस्टरांनी कुठे ठेवली हे त्यांनाच माहिती नव्हतं। तर ज्या काही वस्तू मला भेटल्या त्याच मी इथे ठेवल्या आणि एक छोटासा डेकोरेशन तयार केलं। तर इथे मिस्टरांचं रक्षाबंधन झाल्यानंतर मुलींनीही एकमेकीला राखी बांधली आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त अशी फोटोग्राफी केली। ऍक्च्युली मला यांचे खूप सारे रील बनवायचे होते, पण आमच्या आज्ञाला या फ्रॉक मध्ये इतका कंटाळा आला होता की ती फ्रॉक कधी काढते असं तिला झालं होतं, म्हणून जमेल तेवढं मी पटापट यांची रील तयार करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आज्ञाने आमचे कपडे बदलले। तिला असे ट्रॅडिशनल कपडे घातले की का कुणास ठाऊक नुसता तिला कंटाळाच येतो। ऍक्च्युली या रक्षाबंधनाचा मी छान असं बीटीएस तयार केलेला आहे, जो तुम्हाला लवकरच आपल्या चॅनल पाहायला मिळणार आहे। तर या रक्षाबंधनाच्या वेळी काय काय गमती जमती झाल्या त्या तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे। तर या दोघींनीही एकमेकीला राखी बांधून झाल्यानंतर त्यांना भाऊ पाहिजे म्हणून त्यांनी पप्पालाच राखी बांधली। तर असंही प्रत्येक मुलीसाठी त्यांचे वडीलच त्यांचे सर्वस्व असतात, आणि माझ्या मुलींसाठी त्यांचे पप्पा फक्त फादरच नाही तर त्यांचे गॉडफादर आहे। तर इथे सगळ्यांना राखी बांधली, आईला राखी बांधली नाही, म्हणून इथे कृपाने मला एक छोटीशी राखी बांधली। तर चला, इथे आमचं सगळ्यांचं रक्षाबंधन झालं, पण आमच्या आज्ञाचं रक्षाबंधन अजून बाकीच होता। अजूनही तिला भावाची कमी होती, म्हणून या डॉगीला तिने मस्त असं औषण करून राखी बांधली। तर चला, हिचे काही इथे खेळ संपणार नाही, पण माझी इथे घरातली कामं बरीच पेंडिंग होती। तर आज स्वयंपाकामध्ये मस्त अशी ढाबा स्टाईल पनीरची भाजी तयार केली आणि त्याच्यासोबत पराठेही केले। तर मंडळी, तुमच्या घरी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम कसा पार पडला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर चला मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा।